सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. सरसंघचालक मोहन भागवत यांनी RSSचे जे सरसंघचालक आहेत मोहन भागवत त्यांनी जय भीमचा नारा दिला. बहुजन समाज खुश झाला. पण बहुजन समाजाला हे माहिती आहे का, डॉक्टर आह साळुंके बळीवंशमध्ये म्हणतात की आजपर्यंत बहुजन समाजाचा घात का झाला. घात होण्यामागं कारण काय, तर वाणीनं काटा काढलाय. बरोबर, म्हणजे गोड बोलून काटा काढलाय. गोड बोलून आपल्या बहुजन महापुरुषांच्या ताटामध्ये विष कालवण्याचं काम केलंय. बहुजन महापुरुष कोण? बळीराजा, हिरण्यकश्यपू, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध. अहो यांना अतोनात छळले बरं का. यांनी काय केलं, गोड बोलून काटा काढला. गोड बोलायचं, 3 पावलं जमीन मागायची, हळकुंडाचा व्यापार करायचा, पण लुटायचं मजबूत. लुटायचं एवढं मजबूत की काय बोलूच नका. षडयंत्र करायचं, कपट कारस्थान करायचं, कट करायचं, नीचपणेचा अत्यंत, विकृतीचा अत्यंत सर्वोच्च शिखर गाठलेला आहे. यांनी सगळ्या ठिकाणी जाऊन कब्जा केलेला आहे, हलकटगिरी केलेली आहे. बरोबर, एवढ्या पद्धतीनं हे लोक नीच वागलेले आहेत ना, की यापुढे मानवता म्हणजे यांच्यात आता काही राहिलीच नाही. मग म्हणायचा उद्देश काय आहे की गोड बोलूनच काटा काढलेला आहे. त्याच्यामुळे बहुजन समाजानं एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त जय भीमचा नारा दिला म्हणून तो व्यक्ती त्या विचारांचा होत नाही आहे. जर ते लोक त्या विचारांचे असतील तर त्यांनी काय करायचं, त्यांच्या संघाला, त्यांच्या शाखेला सांगायचं की तुम्ही सार्वजनिक ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिलेशन ऑफ कास्ट, रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन, हू वेअर अनटचेबल्स अँड हाऊ दे बिकेम अनटचेबल्स, हू वेअर शूद्राज, बुद्धा अँड हिज धम्मा, कास्टस इन इंडिया, ॲनिलेशन ऑफ कास्ट, अशा पद्धतीची पुस्तकं सार्वजनिक ठिकाणी, प्रत्येक शाळेत, बरोबर, ज्या ठिकाणी खाजगी शाळा आहेत, त्याच्यानंतर महाविद्यालय आहेत, विद्यालय आहेत, त्याच्यानंतर प्रशासक काही आहेत किंवा सार्वजनिक वाचनालय, त्या ठिकाणी ही पुस्तकं ठेवायचं काम त्यांनी चालू केलं पाहिजे. आणि आपल्या प्रत्येक सभासदाला सांगितलं पाहिजे, तू आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय आहेत क्रांती प्रतिक्रांतीमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न कर, त्याचं प्रबोधन कर. बरोबर, त्याचं जर प्रबोधन केलंस तर बहुजन समाजाला जाग येईल की कशा पद्धतीनं लोक आपला काटा काढतात, आपला घात करतात.